भाजपच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला जोरदार धक्का दिला। भाजपच्या बंडखोर उमेदवाराला काँग्रेसने महापौर केलं। नारायण चौधरी महापौरही झाले आणि भाजपची आणखी 6 मतंही फुटली। पाहूयात हा रिपोर्ट। अखेर काँग्रेसनं भाजपला भिवंडीत धक्का दिलाच। भाजपमधून फुटलेल्या नारायण चौधरी यांना काँग्रेसनं महापौर केलं। भाजपचे बंडखोर नारायण चौधरी महापौरपदी तर काँग्रेसचे तारिक मोमीन यांची उपमहापौरपदी निवड झाली। नारायण चौधरी यांना भाजपच्या 6 नगरसेवकांनीही मतदान केलं, म्हणजेच भाजपचे 6 नगरसेवक फुटले, तर भिवंडीत शिंदेंच्या शिवसेनेनंही भाजपला साथ दिली नाही। भाजपचे बंडखोर आणि काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटचे उमेदवार नारायण चौधरी यांना 48 मतं मिळाली। काँग्रेसची 30, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 20 आणि भाजपच्या फुटलेल्या 6 नगरसेवकांनी चौधरींना मतदान केलं, तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली आणि कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांना 25 मतं मिळाली। कोणार्क विकास आघाडी 4, शिंदेंच्या शिवसेनेची 12 मतं, समाजवादीची 6 मतं आणि भिवंडी विकास आघाडीची 3 मतं विलास पाटील यांना मिळाली। भाजपचा व्हीप झुगारून पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलाय। ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे। तुमच्यावरती कारवाई होणार अशा पद्धतीत रवींद्र चव्हाण बोलतात। अरे बाबा, असं काही नाहीये, हे तुम्हाला बातमी मिळाली असं काही नाहीये। या शहराचा विकास एवढंच मी बोलू शकतो। इकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला टोला लगावला। ईडी किंवा पैशांचा वापर करून नगरसेवक फोडले नाही असं सपकाळ म्हणाले। आम्ही भारतीय जनता पक्षाचे घोडेबाजाराच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक फोडलेले नाहीत। आम्ही कुठल्याही प्रकारची धाक दमट याही अनुषंगाने त्यांचे नगरसेवक फोडलेले नाहीत। आम्ही ईडीचा किंवा पोलिसांचा भीती दाखवून त्यांना आम्ही फोडलेलं नाही। काँग्रेसच्या गटबाजीचा फायदा भाजपनं चंद्रपुरात घेतला आणि आता त्याचाच बदला काँग्रेसनं भिवंडीत घेतला। अक्षय मंकणीसह संजय भोईर, TV9 मराठी, भिवंडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।